रव्या. रव्या ॲज अ डिजिटल मार्केटिंगसाठी आलेला आणि एक्झिक्युटिव्ह होता आधी. आता तो मॅनेजर झालाय लिटरली. पण त्याच्या कामाने तो झाला आणि लिटरली त्याचं काम खूप चांगलं आहे. त्याच्यासोबत की माहिती ना, भाईचारा असा की मी, ऋषभ, नंतर कृष्णा, आम्ही लोक पहिले चौघजण एकत्र बसायचो आणि लिटरली कृष्णा आणि रव्या म्हणजे ना एवढी दोघांची मशाल यायची ना, लिटरली दोघांना म्हणजे काही अनापशना बोलायचे दोघ जण आणि दोघ जण हसायचे. तिसरा त्यांच्यामध्ये कोण गेला की तो मेला समजायचा कर्माने. म्हणजे त्याला लिटरली लोक जलील करायचे, बिना कपडे उतरव त्याला अंघोळ घालायचे अक्षरशः असं. तो ऋषभ असा व्यक्ती ना की ऋषभ व्हिडिओ एडिटर, व्हिडिओग्राफर आणि तो आता कंपनीमध्ये नाहीये. बट ही इज अ चार्मिंग अँड ही इज अ बोलतो ना वेल अंडरस्टँडिंग अँड वेल मॅच्युअर्ड गाय. म्हणजे ना लिटरली त्याची मॅच्युरिटी एवढ्या लेवलला होती ना की त्याला किती काही उलटा बोललात ना तरी तो समजून घ्यायचा कधी की हा ठीक आहे यार, काय आहे भांडून काय भेटणार आहे, अशातला व्यक्ती. आणि लिटरली आपल्यासोबत जास्त, कारण की तो ज्या टायमिंगला ऑफिसमध्ये आलेला ना तेव्हा असं झालेलं की दोघं जण सोबत काम करायचो आणि तो मला बोलायचा की भाई तुझं नॉलेज आहे ना कमेंडेबल आणि तुझ्याकडून मला जाम शिकायला भेटलं. आणि लिटरली कधी अडचणीला आलं ना तर तो मला विचारायचा, मी त्याला विचारायचो काही गोष्टी की अरे असं करूया काय, तसं करूया काय. तो मला विचारायचा की भाई हे काय करू, मला हे जमत नाहीये किंवा हे कसं करायचं मला दाखव ना, मग मी नेक्स्ट टाइम ट्राय मारतो. कृष्णा होता ना, कृष्णा थोडा टाइमच होता सोबत, पण कृष्णा सोबत होता ना भाईचारा पण तेवढाच होता. म्हणजे कृष्णा राहतो बदलापूरला आणि त्याला लिटरली डेली आपण आहे ना, म्हणजे येताना तर तो ट्रेनने यायचा, बट जाताना आपण त्याला सोबत घेऊन जातो. त्याला बोलायचं अरे चल ना मेरे साथ, क्यों ट्रेन के धक्के बुक्के खा के जाता है, मैं तेरे को डोंबिवली स्टेशन तक छोड़ता हूँ, उसके आगे तेरे को खाली मिलेगा ट्रेन, तो तू पकड़ के चला जा ना. तर हिला की हा भाई ये भी सही आहे. तर नंतर आपण त्याला सोबत घेऊन जायला लागलेलो आपल्या, की आपले अरे अजून काही मित्र ज्यांची आपण नावच नाही घेतली आणि लिटरली म्हणजे मी त्यांना लिटरली विसरलेलो, आय एम सो सॉरी. पण म्हणत ना ते पण तेवढेच खास आहेत जेवढे हे लोक आहेत म्हणजे ज्यांची नावं घेतली. म्हणजे साहिल झाला, निखिल झाला, फैजान झाला, राज झाला, लिटरली सार्थक झाला, म्हणजे कमेंडेबल पोरं लिटरली ना. म्हणजे ही जी आता जी मी नावं घेतली ना ती मुलं तर अशी आहेत ना की डेली ऑफिसमध्ये ना माझं ना लंच टाइम मध्ये ब्लॉग्स लावून बसतात आणि बोलतात भाई एक नंबर, भाई एक नंबर, भाई हे करला, भाई ते करला, भाई आज भारी बोललास, भाई एक नंबर. म्हणजे लिटरली ती पोरं युट्यूबला ब्लॉग टाकला ना की लगेच बघायला मोकळे. सकाळी 9ला आपण ब्लॉग अपलोड करतो आणि ब्लॉग टाकल्या ही लोक लावून बसतात. म्हणजे आपण ब्लॉग अपलोड केल्याच आज तास झालं की आज मी ब्लॉग अपलोड करत होतो, पण तो ब्लॉग अपलोड झालाच नाही कारण की ती हेवी फाईल होती आणि मी तेवढा बोलतात ना की तगडा वायफाय नव्हता आपल्याकडे. ऑफिसचा वायफाय थोडा वीक चालू होता, काहीतरी प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये, तर आणि मोबाईल नेटवर्क पण नव्हतं चालत. तर मला दोघा तिघांचे फोन आले, म्हणजे आताची नावं घेतली ना मी त्यांच्यामधून, की अरे भाई अजून ब्लॉग नाही आला तुझा, आज ब्लॉग टाकणार आहेस की नाही टाकणार आहेस. बोललो ना अरे टाकतोय, बोललो ब्लॉग अपलोडिंगलाच ठेवलाय मी, पण तो नेटवर्क नसल्यामुळे आणि हेवी फाईल असल्यामुळे तो अपलोड नाही होत आहे करून. ते बोलत अरे कर झाला, आम्ही वाट बघतोय तुझ्या ब्लॉगची. म्हणजे असे मित्र. म्हणजे त्यावेळी साहिलचा मला फोन आलेला, फोन म्हणजे साहिल आणि मी एकत्र निघालेलो ऑफिसवरून आणि ही इज लाईक की भाई एक व्हिडिओ घे ना तुझ्या ब्लॉग मध्ये माझा. मी थोडी गाडी ना अशी त्याला बोललो भावा आरामात चालव गाडी, काही घाई नको करूस. आपण ब्लॉग साठी ना बोललो तुला पर्सनली घेऊया बोललो, पण त्या ब्लॉग साठी तू आडाम तिडाम गाडी नको चालवूस, मला ते आवडणार नाही आणि माझ्या म्हणतात ना फॅन्सला पण ते आवडणार नाही किंवा माझ्या फॅमिलीला ते आवडणार नाही की माझ्या कोणत्या अशा जवळच्या मित्राने असं केलेलं. इव्हन दो कोणीही केलं तरी मला ते आवडणार नाही. माझ्या फॅन्स मधले, माझ्या भाऊकी मधले किंवा माझ्या फॅमिली मधले. निखिल आणि माझी फर्स्ट इंट्रॅक्शन अशी होती की निखिलला ना मी पहिला लिटरली राग करायचो त्याचा, म्हणजे एक काही व्यक्तींमुळे मी निखिलचा राग करायचो आणि नंतर नंतर समजलं की निखिल जेव्हा आपला मित्र झाला
म्हणजे आपल्या टीम मध्ये आला निखिल, आपल्या सोबत काम करायला लागला ना, तेव्हा आपल्याला समजलं की लिटरली निखिल तेवढा वाईट नव्हता जेवढा लोकांनी त्याला बनवलेला. चांगला होता निखिल सोबतचा. निखिल आता दुसऱ्या टीम मध्ये गेला, त्यामुळे निखिल पण भावाने नवीन गाडी घेतली आणि कॉंग्रॅच्युलेशन भावा त्यासाठी तुला. सावकाश चालव आणि एन्जॉय कर ती राईड. स्टे सेफ, राईड सेफ. त्यानंतर फैजान, फैजान तर भाई लिटरली बोलत ना सगळ्या गोष्टींमध्ये पुढे. IT पर्सन आहे ऑफिसमध्ये आपल्या, आणि आपल्या एका कॉलवरती धावून येणारा मित्र. म्हणजे लिटरली त्याला फोन केला, काही गोष्टी अडकल्या आहेत माझ्या, की भाई यार माझा सिस्टम नाही चालत आहे काय. भाई एका मिनिटात येऊन ती गोष्ट सॉल्व्ह करून जाणार. मला सॉफ्टवेअर उडला, काही उडला ना, तरी भाई फक्त फोन करायचा, भाई एनी डेस्क दे मैं करके देता तेरे को, भाई एनी डेस्क दे मैं करके देता तेरे को. म्हणजे लिटरली त्याला मी एकदा असंच बोललेलो, म्हणजे मस्ती मस्ती मध्ये, कि भाई अगर मेरे को काम नहीं हुआ ना तो मैं तेरे अगेंस्ट CEO को मेल डाल रहा हूँ, तेरी कंप्लेंट कर रहा हूँ करके, मैंने ये काम बोल के रखा पर ये अभी तक हुआ नाही आहे करके. आणि लिटरली त्याला वाईट वाटलं ना, की दोस्तीमध्ये भावकीमध्ये असं कसा बोलू शकतो करून. तर भावा त्या दिवशी मी असंच मस्तीमध्ये बोललेलो तुला. इतना सीरियसली कभी लेता नहीं, और मैं ये मेल बिल पे कंप्लेंट वम्प्लेंट करने के, मेरे को ये फंडे पसंद ही नहीं आते. जो है मुंह पे बोलो खत्म करो. तो आजच्या पुरती एवढंच, आणि आपण ऑलमोस्ट घराकडे पोहोचलोय. आपण आज बॅक रोडने आलोय, आणि आपण उद्या काहीतरी वेगळ्या टॉपिक वरती बोलायचा प्रयत्न करू, काहीतरी वेगळं ट्राय करू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.